पण यांचा नेमका अर्थ काय महाराज? तीर्थ विठ्ठल आणि क्षेत्र विठ्ठल. आता आपण एका पवित्र तीर्थामध्येच आहोत. या तीर्थ या शब्दामध्ये तीर्थ शब्दाला प्रारंभ हा पाण्यापासून होतो. अच्छा. जे पाणी संतांच्या किंवा देवाच्या स्पर्शाजवळ आहे त्याला तीर्थ म्हटलं जातं. अच्छा. देवाचा स्पर्श झालाय किंवा संतांचा स्पर्श झालाय त्या पाण्याला तीर्थ असं संबोधलं जातं. क्या बात. आणि ज्या भूमीला संतांचा किंवा देवाचा स्पर्श आहे त्या भूमीला क्षेत्र विठ्ठल असं म्हटलं जातं. क्षेत्र आणि तीर्थ याच्यामध्ये भूमी म्हणजे जमीन आणि पाणी असे दोन अर्थ आहेत. मग त्यामध्ये तीर्थाचा जर विचार करायचा झाला तर या तीर्थ पदामध्ये कुठलंही तीर्थ असलं तरी ते विठ्ठल असं संबोधलं. अच्छा.